पुढची बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्टची। कल्याण रेल्वे स्थानकामध्ये वॉटर कूलर रूममध्ये अस्वच्छता पसरलेली होती आणि एबीपी माझाने ही बातमी दाखवल्याच्या नंतर आता प्रशासनाला जाग आली आहे। रेल्वेच्या स्वच्छता टीमने आता वॉटर कूलर परिसराची स्वच्छता करायला सुरुवात केली आहे। विषाणू आढळल्याची माहिती मिळाल्याच्या नंतर एबीपी माझाची टीम थेट कल्याण रेल्वे स्टेशनवरती पोहोचलेली आहे आणि आपण आता जर पाहिलं तर याच कूलरची फलक क्रमांक 4 आणि 5च्या ठिकाणचा हा वॉटर कूलर आहे। या ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी आता या ठिकाणी सर्व कर्मचारी आलेले आहेत। काय सांगाल आपण आता इथं स्वच्छता करताय, किती दिवस झाले स्वच्छता केली नव्हती? हे डेली असतोय सर, आपला डेली असतात। पॅसेंजर येतात, गुटखे खातात आणि घाण करून टाकतोय डेली। आता बघा 6-7चा पीप केलं, एवढं पॅसेंजर येतात, गुटखा बंद झाला ना, हे वॉटरबूथ आपले क्लिअर राहतील पूर्ण। गुटखे एवढे खातात आणि पूर्ण एकदम थुकून टाकतात सर्वीकडे। यामध्ये या वॉटर कूलर मध्ये कल्याणच्या रेल्वे स्टेशन मध्ये विषाणू आढळल्याची माहिती समोर आलेली आहे। कॅबच्या अहवालामध्ये सगळं समोर आलेलं आहे। अस्वच्छता असते वॉटर कूलर मध्ये, त्यामुळे सगळं घडलंय। डेली असतो आपला 24 आवर्स आपल्या वॉटर बूथ असो, डस्टबिन असो, सर्व साफ करतोय। पण एवढं आहे ना, आता बघा 6-7ला मी जस्ट गेलो, त्या साईडला एवढा थुकून ठेवलाय घाण। आम्ही पॅसेंजरला सांगतो थुकू नका, डस्टबिन ठेवलंय त्यामध्ये घाण करा, पण ऐकत नाही। खूप जण हे लोक इथं आहेत, भरपूर 6-7ला आहे मिडल ब्रिज खाली। जे इंजेक्शन जे आता तुम्ही पाहिलं असेल, आता त्या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल ना, ते गरजुल्या लोकांचं आहे सर, ते पाहिलंय आम्ही डोळ्यांनी बघतोय या गोष्टी सर्व। एक नंबरला तर त्यांची वस्तीच आहे, 1A तर बसलेलेच आहे। याला जबाबदार कोण आहे? सर जबाबदार तर आम्हीच सफाई कामगार आहे, आम्ही तर आमचं काम करतात आहे। बाकी तर जिम्मेदारी तर आरपीएफ बघायला पाहिजे ना।